नगर बलात्कार घटनेवरून विरोधक आक्रमक, चर्चा करण्याच्या मागणीवर कामकाज रेटण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न, विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित। निवडून आल्याची लाज वाटते, नगर बलात्कार प्रकरणावर अजित पवारांची उद्विग्नता, दहशत बसेल अशी कारवाई करण्याची मागणी। नगरमधल्या बलात्काराच्या घटनेनं नागरिक संतप्त, बीड आणि उस्मानाबादमध्ये बंद, निर्भयाला न्याय मिळेपर्यंत जय महाराष्ट्रची मोहीम सुरू। पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथसह 23 साखर कारखान्यांचे गाळप परवाने रद्द, शेतकऱ्यांचे पैसे थकवल्याप्रकरणी साखर आयुक्तांची कारवाई। मंत्रिपद जाऊनही एकनाथ खडसेंचा मुक्काम सरकारी रामटेक बंगल्यातच, माहिती अधिकारात धक्कादायक खुलासा। दाऊद प्रकरणी खडसेंना क्लीन चिट, खडसे दाऊद यांच्यात फोनवर संभाषण नाही, एटीएमनं फेटाळली सीबीआय चौकशीची मागणी। कोल्हापुरातल्या 2 महिन्यातच 14 कोटींच्या रस्त्यांची चाळण, कल्याण डोंबिवलीत मनसेने केला खड्ड्यांचा वाढदिवस, खड्ड्यात पडलेल्या व्यक्तीनं कापला केक। नवज्योत सिंग सिद्धू यांचा भाजपला रामराम, खासदारकीचा राजीनामा, पंजाब विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आपमध्ये प्रवेश करणार सिद्धू। दत्ता भोगेच्या खुनानंतर गायब झालेला 3.5 किलो सोन्याचा शर्ट सापडला, शर्ट रांका ज्वेलर्सकडेच असल्याचा मुलगा शुभमचा दावा। उशिरा येऊनही हुज्जत घालणाऱ्या सलमानला विमान कर्मचाऱ्यांचा इंगाण, नंतरच्याच विमानानं पाठवलं सलमानला। नमस्कार, मी प्रसन्न जोशी, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। नगरमध्ये कोपर्डीला झालेला प्रकार, हा प्रकार आज समोर आला, त्याची कारणं, त्याच्यामागे माध्यमं होती, प्रकार अतिशय घृणास्पद होता, पण हा एकमेव प्रकार नाहीये, ही निर्भयाही एकमेव नाहीये। महाराष्ट्रामध्ये या घडीला आता आपल्या आसपास भोवताली घडलेल्या किमान 4-5 घटना गेल्या आठवड्यातल्या आणि आजच्या मिळून सांगता येऊ शकतात। आज विदर्भामध्ये एक बातमी आहे, ती सुद्धा आज हा सगळा कार्यक्रम डिझाईन करत असताना आमच्या समोर आली। बापानेच मुलीवरती 1 महिनाभर बलात्कार केला, 3 दिवसांपूर्वी अशीच एक घटना घडलेली आहे, आठवड्याभरांमध्ये घटना घडलेल्या आहेत। अशा वेळी या महाराष्ट्रामध्ये, ज्या महाराष्ट्रातला आमचा इतिहास आम्ही असा गौरवानं सांगतो की आमच्या इथे शत्रूच्या सुनेला सुद्धा आमचे राजे म्हणतात, काय तर आमची आई अशी असती तर आम्ही सुंदर झालो असतो, आणि साडी चोळी देऊन त्यांची रवानगी केली जाते, त्या महाराष्ट्रात, त्या आमच्या शिवछत्रपतींच्या, शाहू फुलेंच्या, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आज एक लहान मुलगी सुद्धा, लहान मुलगी, तिच्या बाबतीत कशी काय मनामध्ये वासना येऊ शकते, ती सुद्धा सुरक्षित नाहीये। आया बहिणी सुरक्षित आहेत का, प्रश्न घेऊन आपण ही चर्चा सुरू करणार आहोत, आणि त्याच्या जोडीला सगळे बाकीचे मुद्दे येणारच आहेत। पण हे मुद्दे सुरू करण्यापूर्वी नगरच्या ज्या घटनेनं सगळ्या महाराष्ट्राला हादरवून सोडलेला आहे, तो प्रकार सगळा आणि त्याच्यानंतरचं राजकारण कसं झालेलं आहे, पाहूया त्या रिपोर्टमधून। महाराष्ट्राची मान शर्मेनं झुकली आहे। अहमदनगर जिल्ह्यात घडलेल्या अमानुष बलात्काराच्या घटनेनं फक्त कोपर्डी गावच नाही तर अवघा महाराष्ट्र सुन्न झालाय। 9वीत शिकणाऱ्या एका 14 वर्षीय चिमुरडीवर अनन्वित अत्याचार करण्यात आले, तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली। 3 वासनांध नराधमांनी तिचा बळी घेतला। अवघ्या 500 मीटर अंतरावर असलेल्या आपल्या आजोबांच्या घरून परत येताना तिच्यावर या श्वापदांनी डाव साधला। काय दोष होता त्या चिमुरडीचा? अवघ्या 14 वर्षांच्या त्या कोवळ्या जीवानं आपल्यासोबत असं काही घडेल याचा कधी विचारही केला नसेल। स्त्री जातीसाठी घराबाहेर पडणंच जणू गुन्हा बनलाय। मसुचीवाडीमध्ये भामट्यांच्या त्रासाला कंटाळून मुलींना शाळा सोडावी लागली। यवतमाळमध्ये तर शाळेतच शिक्षकांनी मुलींचं लैंगिक शोषण केलं। आता नगरमधल्या घटनेनं स्त्री किती असुरक्षित आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय। नगरमधल्या या चिमुरडीच्या आईचा टाहो काळीच हेलवून टाकणार आहे। तिला किती चापट मारली नाही, म्हणायचं नको पोरगी किरकोळे, पोरग्यांनी इतकं कसं आणलं पोरीला माझ्या, चावून चावून मारली म्हणत्यात,
काय बघितली माझी पोरीचं मी वाट बघितलं, रिपोर्ट मध्ये म्हणलं तिला कशाने नाही हाणलं, चावली तिला, इतकी का हाल केले तिचे. म्हणलं तिला हाणलंय वाटत, नरड्यात कसल्या खड्या घातल्या म्हणले, इतकं काय वाईट केलं तिने. ती पोरांना फाशी द्या तुम्ही 4 दिवसात. या घटनेचा निषेध करण्यासाठी अहमदनगर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांमध्ये बंद पाळण्यात आला. आरोपींना फाशी व्हावी यासाठी नागरिक आक्रमक झालेत. पण या आक्रोशानं प्रशासन आणि शासन जागं होईल? विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला. नगर बलात्कार आणि हत्येप्रकरणी चर्चेची मागणी विरोधकांनी केली. अशा घटना रोखण्यासाठी कठोर कायदे करण्याची गरज असल्याचं मत अजित पवारांनी व्यक्त केलं. पुन्हा महाराष्ट्रातल्या कुठल्याही मुलाला, तो कुठल्याही वर्षाचा असू द्या किंवा पुरुषाला, कुठल्याही आया बहिणीकडे बलात्कार करण्याची ताकद देखील झाली नाही पाहिजे. एवढी दहशत त्याच्यातनं निर्माण झाली पाहिजे. अशा पद्धतीनं काहीतरी कायदा करा ना. विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी निवेदनही सादर केलं. मुख्यमंत्र्यांनी पीडित कुटुंबियाला आर्थिक मदतीची घोषणा केली. तसंच पीडित कुटुंबियांना पोलीस संरक्षण देणार असल्याचंही सांगितलं. पीडित मुलीचे नातेवाईक व गावातील लोकांचे सांत्वन केले असून पीडित मयत मुलीच्या परिवाराला व साक्षीदारांना पोलीस संरक्षण पुरवण्यात आलेले असून जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी पीडित मयत मुलीच्या नातेवाईकाला शासनाच्या मनोधैर्य योजनेतून तात्काळ 3 लाख रुपयाची आर्थिक मदत मिळवून देण्याबाबत सांगितलेले आहे. सरकारला धारेवर धरण्यासाठी येईल त्या मुद्द्यांच्या शोधात असलेले विरोधक आणि आपली कातडी वाचवण्याच्या प्रयत्नात दोषींवर कडक कारवाईची आश्वासनं देणारे मंत्री यांच्या राजकारणात जीवानिशी गेलेल्या या चिमुरडीला न्याय मिळेल का? आया बहिणींच्या अब्रूवर दिवसाढवळ्या दरोडे टाकले जात असलेल्या या महाराष्ट्रात पुन्हा कायद्याचं राज्य येईल का? हाच खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. हे सगळं महाराष्ट्रात घडलेलं आहे. आपण दिल्ली निर्भया प्रकरण घडल्यानंतर आपण उत्तर भारतातला सगळा तिकडची मानसिकता, तिकडची क्रूरता याबद्दल बोलत होतो. हे सगळं महाराष्ट्रात घडलेलं आहे, आपल्या जवळच्या नगर जिल्ह्यामध्ये घडलेलं आहे. या चर्चेला अनुषंगाने कोणते मुद्दे घेऊन आपण बोलणार आहोत, पहिल्यांदा ते मुद्दे बघूयात. आया बहिणींची अब्रू सुरक्षित राहिली आहे का महाराष्ट्रामध्ये? नगर बलात्काराचं राजकारण होत आहे का? जातीचं राजकारण करण्यात कुणाला रस आहे? फडणवीस सरकार कारवाई करण्यात कमी पडलंय का? आणि निर्भयांची फक्त नावं बदलतायत, पण न्याय केव्हा? जर का आपल्याला सुद्धा या मुद्द्यामध्ये चर्चामध्ये सहभागी व्हायचं असेल तर आमच्या ट्विटर हँडलवरती जाऊ शकता आपण, @जय महाराष्ट्र वरती. महाराष्ट्रात आज आया बहिणींची अब्रू सुरक्षित वाटते का तुम्हाला? जरूर व्यक्त व्हा. चर्चेला सुरुवात करूयात. आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत इथे माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत विद्याताई चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, त्यांचं स्वागत. तिथे मला आता दिसतात आपल्यासोबत निलमताई सुद्धा चर्चेमध्ये सहभागी झालेल्या आहेत. निलमताई शिवसेनेच्या नेत्या, त्यांचंही स्वागत. आणि आमदार, त्यांचं स्वागत. पुण्याहून आपल्यासोबत तृप्ती देसाई आहेत, अध्यक्ष भूमाता ब्रिगेडच्या, ज्या महिलांच्या धार्मिक अधिकारांसाठी लढत असतात. आणि त्यांच्या शेजारी आहेत विनीता देशमुख, ज्येष्ठ पत्रकार. आणि थोड्याच वेळात राम कदम, भाजपचे आमदार, आपल्यासोबत असतील. सगळ्यांचं स्वागत. मी निलमताईंकडे मुद्दामून शेवटी जाणार आहे. मी विद्याताईंपासून सुरुवात करणार आहे. विद्याताई, हे सगळं प्रकरण महाराष्ट्रात घडलेलं आहे. त्या सगळा त्याचा प्रकार जो काही आपापल्या परीने त्याचा निषेध सुद्धा व्यक्त होतोय, पण ही परिस्थिती का उद्भवते आपल्याकडे? नाही, भयंकर. म्हणजे त्या आईचं तिचं रडणं बघितलं की अक्षरशः हृदय पिळवटून उठतं की असा प्रसंग कुठल्याही आईवरती येऊ नये. आणि इतकं दुःखद घटना घडल्यानंतर सुद्धा मुख्यमंत्री आज सभागृहामध्ये निवेदन करतायत. आणि त्या निवेदनामध्ये अक्षरशः थंडपणा इतका आहे की 13 तारखेला घडलेली घटना, 13 वाचल्यासारखं त्यांना, म्हणजे त्याच्यामध्ये काहीच गांभीर्यच लक्षात येत नव्हतं घटनेचं. 13, 14, 15, 16 म्हणजे जेव्हा सोशल मीडिया आणि माध्यमांनी हा प्रश्न लावून धरला आणि स्थानिक रहिवासी रस्त्यावरती उतरले, तेव्हा त्यातलं गांभीर्य लोकांना कळलेलं आहे. आणि मग ह्या पोलिसांनी काय हातावर हात देऊन बसले होते, त्यांनी काय केलं? मग त्यांना आता सस्पेंड का केलेलं नाही? अनेक अत्याचार महिलांवरती होत आहेत, कायदे कडक झालेले आहेत, परंतु ते कायद्यांची अंमलबजावणी कोण करणार? ते पोलिसांचं कर्तव्य आहे. पोलीस काहीच करत नाहीत. आपले डीजी जे महाराष्ट्राचे आहेत
त्यांच्या तर तोंडावरची माशी सुद्धा उडत नाही असं म्हणायला लागेल मला. कारण मी आता एका प्रकरणामध्ये त्यांच्याकडे भेटायला गेले होते. ते बाहेर निघाले, मी त्यांना फोन करून गेलेले असताना म्हणजे आमदार त्यांच्या भेटीला गेली, महिला आमदार, एका 2 मुलींना इथे नेरळला त्यांच्या घरामध्ये घुसून 32 जण घुसतात आणि मारहाण करतात. ते प्रकरण त्या डीजीला महत्वाचं वाटलं नाही. म्हणजे 1 वर्षापूर्वी मुख्यमंत्र्यांना मी ते दिलं होतं, त्या गुंडाला तडीपार झालं होतं, पण ते तडीपार कोणी रद्द केलं? पोलीस स्टेशन, मुली पळत जातात तक्रारी करायला तरी तक्रार घेत नाही. अशा घटना आम्ही त्यांच्या निदर्शनाला आणून दिले तरी त्यांना गांभीर्य कळत नाही. आणि आता हे नगर जिल्ह्यातलं प्रकरण इतकं भयंकर असताना ते निवेदन वाचावं तसं मुख्यमंत्री वाचतायत. आणि सभागृहामध्ये चर्चा घडून आणा म्हटल्यावरती पण त्याच्यामध्ये काहीही त्यांना वाटत नाहीये. म्हणजे महिलांवरती आज महिला सुरक्षित नाहीयेत, मुलींवरती अत्याचार होत आहेत. काल हा नगरचा घटनानंतर पुण्याची झाली, पुण्याच्या नंतर जळगावचं प्रकरण मला कळलं. 10 वर्षाच्या झोपडीत राहणाऱ्या एका मुलीवरती अत्याचार झालेले आहेत आणि तिला आई नाही, वडील नाही, तिची आजी अंधळी आहे, तिच्यावरती बलात्कार झाला. आता प्रतिभा शिंदेंनी मला फोन करून ही माहिती दिली. आणि देवयानी ठाकरे आपल्या महिला आयोगाच्या सदस्य तिकडे गेलेल्या, त्या झोपडीमध्ये जायची तसदी घेतली नाही, त्या मुलीला बाहेर बोलवलं आणि तिच्याबरोबर फोटो काढला. म्हणजे पाठमोरा फोटो आहे त्या मुलीचा, पण तो व्हायरल झालेला आहे. म्हणजे ह्या महिला आयोगाच्या सदस्य असून अशा प्रकारे वागतायत. म्हणजे हे सगळं इतकं चीड आणणार आहे की ह्याच्यामध्ये मला बिलकुल राजकारण करायचंय. कुठला पक्ष, अगदी माझा पक्ष असतं तरी मी सांगितलं असतं की अशा प्रकारचं वागणं अत्यंत चूक आहे आणि हे अत्याचार होत आहेत हे आता बघून. मी याच्यातला मी महिला आयोगाचा मुद्दा तर मी तुमच्या दोघांकडे येणार आहे, तुमच्याकडे आणि नीलमताईंकडे. तर मला खास करून हा महिला आयोगाचा प्रश्न घेऊन जायचाच आहे. आणखी सुद्धा काही प्रश्न नीलमताईंना विचारायचे आहेत. मी पुण्याला आधी त्याच्या आधी चाललोय. तृप्ती देसाई आपल्यासोबत आहेत. तृप्तीजी, आपण मंदिराच्या आतमध्ये जाण्यासाठी, गाभाऱ्याच्या आतमध्ये महिलांना जाण्यासाठी लढत असता, आपण घरातून बाहेर पडून मंदिरापर्यंत पोहोचायच्या पर्यंतचाच प्रॉब्लेम जास्त मोठा झालेला आहे. इथे दाराच्या आत सुद्धा, कारण बापाकडनं बलात्काराची बातमी आज आमच्याकडे आलेली आहे आणि दाराच्या बाहेर सुद्धा बलात्कार होत आहेत. मंदिरापर्यंत पोहोचणं तर लांब राहिलेलं आहे. काय वाटतं या परिस्थितीबद्दल? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये महिला असुरक्षित झालेल्या आहेत. महिलांची जी अब्रू आहे ती वेशीवर टांगली गेलेली आहे. आणि आता जे नवीन सरकार आलंय, आपण बघताय 2 वर्षामध्ये महिलांच्या ज्या अत्याचारामध्ये, बलात्कारामध्ये जी प्रचंड वाढ झाली आहे. मी मागच्या वेळी सांगितलं की राज्याला साधा गृहमंत्रीपद नाहीये स्वतंत्रपणे. मुख्यमंत्र्यांना एवढी काय गरज आहे स्वतःकडे गृहमंत्रीपद ठेवायची? हा काही पार्ट टाइम जॉब अजिबातच नाही गृहमंत्रीपदाचा. आज ही एवढी मोठी घटना निर्भया कांडानंतर, दिल्लीनंतर पुण्यामध्ये घडली. आज मुख्यमंत्री आज फक्त निवेदन सादर करतायत. तुम्हाला जरा पण वाटलं नाही की आज तिथं जावं? आज या जन आंदोलनांची जी लोकांनी दखल घेतली, लोक रस्त्यावर उतरले, सोशल मीडियामधून संताप जो जाहीर झाला, त्याच्यानंतर सरकारने घेतलेली ही दखल आहे. आणि विद्याताई जसं म्हणाल्या तसं 13 तारखेला ही घटना घडली. 3 दिवस तर आरोपी पकडलेच गेले नव्हते. 3 दिवसानंतर आरोपी पकडले जातात. 3 दिवसानंतर तिथले पालकमंत्री तिथं जातात आणि त्या मुलीवर, मी काल कोपर्डीमध्ये गेले होते, त्यांच्या आई, त्या मुलीच्या, पीडित मुलीच्या जेव्हा आईला भेटले, त्यांनी जेव्हा सांगितलं, म्हणजे अगदी त्या मुलीला बलात्कार केल्यानंतर तिच्या गुप्तांगामध्ये जिथं ती बलात्काराची जी काही जागा आहे तिथं माती भरली जाते, त्याच्यानंतर काठ्या घेतल्या जातात, ते पण पुरावा नष्ट करण्यासाठी. अशा पद्धतीचं दुष्कृत्य, राक्षसी प्रवृत्तीचं जर कोणी करत असेल तर अशा पद्धतीच्या ह्याच्यावर आळा घालण्यासाठी आता महिलांनी काट्या घेऊन रस्त्यावर आलं पाहिजे. अशा नराधमांना शासन जे काय आहे ती न्यायव्यवस्था शिक्षा करेलच, परंतु आपण सुद्धा अशा लोकांना जे आहे ते रस्त्यावर यांना चोप दिला पाहिजे. तेव्हा कुठंतरी याच्यामध्ये कमतरता होईल. अतिशय भयानक हा प्रकार घडलेला आहे. दिल्लीपेक्षा चौपट प्रकार जो आहे तो इथं घडलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी आज जरी निवेदन दिलं असेल, सर्व काही मदत जाहीर केली असेल, तरी सुद्धा आपली नैतिक जबाबदारी म्हणून तिथं त्यांनी जाणं, त्या कुटुंबांची, तुमच्या भावना अतिशय मोलाच्या आहेत आणि कोणीही तुमच्या भावनांशी सहमतच होईल. हे खरं आहे. दुर्दैवाने असं म्हणावं लागतंय, दुर्दैवाने असं होऊ नये. आपण कायदा हातात घेऊ शकत नाही, पण नागपूरमध्ये सुद्धा ज्या प्रकारे एका लिमिट नंतर नागरिकांनी हा कायदा हातात घेऊन गुंडाला तिकडे मारलं होतं, कोर्टाच्या आवारात मारलं होतं, जे पुन्हा चुकीचंच आहे, त्याचं समर्थन नाही होते. पण तृतीजास तुम्हीच बघा, तुमच्यासारखा सुद्धा लॉ अबाइडिंग, न्याय मानणारे आणि न्यायिक लढाई करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा अशी ज्यावेळी मनात वाटतं
वाटतं की असं आता उतरावंच लागेल, हातात शस्त्र घ्यावं लागेल? नाना पाटेकरांसारखा कलाकार सुद्धा आज अशा प्रकारचे वक्तव्य करतो, याची दखल घेतली पाहिजे शासनकर्त्यांनी. मला आता राम कदम सुद्धा आलेले दिसत आहेत आपल्यासोबत, पण ते मगाशीच थोडेसे बिझी होते दुसऱ्या एका चर्चेमध्ये, त्यामुळे त्यांना आपण थोडासा ब्रेक देऊयात. मी आता विनिता देशमुख यांच्याकडे जातो. विनिता देशमुख ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि आंदोलन सुद्धा करत असतात. विनिताजी, दुर्घटनेबद्दल तर तुम्ही बोलाच, या रेप बद्दल तर सगळ्यांच्याच भावना तीव्र आहेत. त्याच्यानंतर ज्या गोष्टी गेल्या 2-3 दिवसात झालेल्या आहेत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये, जे काही फोटो बिटो दाखवले जात आहेत, प्रेस कॉन्फरन्सेस घेतल्या जात आहेत आणि जो काही आज सगळा आपल्याला एपिसोड बघायला मिळाला, त्याबद्दल तुम्हाला असं वाटतं याही एपिसोडचं पॉलिटिक्स झालेलं आहे? हो, मला असं वाटतं की आता परत एक महापॉलिटिकल तमाशा सुरू झालेला आहे. त्या तमाशामध्ये कोण कुणाला किती ऍडव्हान्टेज मिळेल ह्याच्याबद्दलच प्रत्येक पार्टी बघत आहे. म्हणजे जसं जसं एक गिधाड असतो आणि तो कसं अटॅक करेल, जे ऍडव्हान्टेज आहे ते कसं पिकअप करेल, असं सगळे पॉलिटिकल पार्टीज, एनसीपी असो, काँग्रेस असो, बीजेपी असो, शिवसेना असो, 1993 पासून जेव्हा जळगाव सेक्स स्कॅन्डल झालं, त्याच्यानंतर कोठेवाडीमध्ये झालं, त्याच्यानंतर खैरलांची झालं, म्हणजे 12 वर्ष गेली. ते 12 वर्षात तुम्ही काय केलं? फक्त मलमपट्टी लावली, 5 लाख रुपये द्या. आणि जेव्हा मीडिया हायलाइट करतं आणि विमेन ऍक्टिव्हिस्ट पुढे येतात, जेव्हा लोक त्या गावाचे पुढे येतात, तेव्हाच तुम्ही तुमचा आवाज सुरू करता, नाहीतर 3-4 दिवस तुम्ही गप्प बसतात. आणि जळगाव सेक्स स्कॅन्डल मध्ये तर मिरण बोरवणकरांनी सांगितलं की मुलींना असुरक्षित वाटतं, ते घाबरत होत्या तिथं हॉटेलमध्ये पण येऊन विटनेस व्हायला. तर 12 वर्ष सरकारने काय केलं, कुठलंही सरकार, की मी आहे महिला, माझ्यावर अत्याचार झालाय, पण मी अगदी धाडशीनी आणि आत्मविश्वासानी मी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन मी FIR फाईल करू शकते. अशी काही स्थिती झालेली आहे का? अजिबात नाही. आता नुसतं ते कास्ट बघतील आणि कोण ती बिचारी गेली तिचं तर जाऊ दे, पण इथं मोठमोठ्या नुसतं कोटेबल कोट्स देऊन मीडिया समोर कसं ते स्टार अट्रॅक्शन होतील ह्याच्याच वर त्यांचं लक्ष आहे. आणि हे म्हणून फारच अनफॉर्च्युनेट आहे. त्यामुळे एनसीपी लीडर किंवा कुठल्याही लीडरनी असं आम्हाला सांगू नये की चीफ मिनिस्टरनी रिझाईन करावं आणि त्यांनी काय केलं नाही. अहो, तुम्ही इतके 12 वर्ष काय केलं? तुम्ही तुमचा पोलीस स्टेशन जो आहे, पोलीस इन्स्पेक्टर, तो गुंडांच्या मागे लागतो, बिल्डरना प्रोटेक्शन देतो, इस्टेट एजंट्सना प्रोटेक्शन देतो, आमच्या नेत्यांना प्रोटेक्शन देतो. आमचं काय? तुम्ही आमचं सुरक्षितपणे बघितलेलं आहे का? नुसतं जागतिक महिला दिवस आला की कुणाला साड्या द्यायच्या, नाहीतर कुठलं तरी आपलं रॅली काढायची, कारण ते सोपं आहे. पैसे टाकणं सोपं आहे, पण लोकांना न्याय मिळवून देणं कठीण आहे. आणि हे कुठल्याही पॉलिटिकल पार्टीला नको आहे. मी नीलमताईंकडे जातो. नीलमताई, पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला सगळ्या महाराष्ट्राला कल्पना आहे, तुम्ही काय, विद्याताई काय, तुम्ही सगळी मंडळी, अशी कुठली घटना घडली तर कोठेवाडीपासूनचा इतिहास आहे की तुम्ही तिकडे पहिल्यांदा धावत जाता आणि त्यांचं सांत्वन करता. माझा प्रश्न आता शिवसेना या पक्षाच्या बाबतीत आहे. काल एक मुख्यमंत्री काय मातोश्रीवरती येऊन जातात, त्याच्यानंतर आज महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या या घटनेच्या बद्दल शिवसेनेसारखा आक्रमक पक्ष विधिमंडळामध्ये आवाजच उठवत नाही. त्यासाठी विरोधकांना तर ते करावंच लागेल, ते त्यांचं कामच आहे, पण सत्तेमध्ये राहून सुद्धा अंकुश ठेवणारा, असा स्वतःची शेखे मिरवणारा शिवसेना पक्ष आज आम्हाला आवाज उठवताना दिसला नाही. आज कोणाचे भडक बाईट्स नाहीत, आज कोणी त्याच्यावरती काही आंदोलन करता दिसत नाहीत का, कोणी फडणवीसांचा पुतळा एफिगी जाळताना आम्हाला दिसत नाही. शिवसेनेचं एका रात्रीच्या जेवणामध्ये सगळं सेटल झालं. प्रसन्न, मी स्वतः औचित्याचा मुद्दा मांडला सभागृहामध्ये, विधान परिषदेमध्ये, आणि पहिल्या दिवसापासून म्हणजे 13 जुलैला घटना घडली त्यावेळेपासून स्वतः म्हणजे पोलीस अधीक्षक असतील, पोलीस महासंचालक असतील, मुख्यमंत्री असतील, यांच्याकडे मी जेवढा फॉलोअप करते तेवढाच फॉलोअप आमचे तिथले नगर ते जिल्हा प्रमुख आहेत, शशिकांत गाडे, तालुका प्रमुख बिभीषण गायकवाड, ॲडव्होकेट जामदार, ही सगळी मंडळी डे 1 पासून कुटुंबाबरोबर आहेत. त्याचबरोबर पोलीस स्टेशन आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठपुरावा चाललेला आहे. मी स्वतःच बोलले, तू पण ऐकलं नसशील तर आता
मला काही कळत नाहीये, म्हणजे माध्यमांमधून तर लाईव्ह दाखवलं काही वाहिन्यांवरती, सभागृहाने पूर्ण ऐकलं, पण तुम्हीच का नाही ऐकलं? म्हणजे माझा आवाज कुठेतरी लहान पडला असं मानते मी. नीलमताई, मी पहिल्यांदाच म्हणालो, माझ्या आणि प्रश्नाची मला असं ओपनिंगच वाटतं अशी की असा होती की हेतवारोप नीलम गोरे की, नावाची व्यक्ती आणि ज्या शिवसेनेचे आमदार आहेत त्या एका व्यक्तीच्या पातळीला हा लढा नेहमीच लढला जातो, त्याबद्दल त्यांना 100 गुण आहेत. प्रश्न असा आहे, पक्ष म्हणून इतर मुद्द्यांच्या बाबतीत जे आक्रमकता शिवसेनेची दिसते, रस्त्यावरती लोक उतरतात, जरा काय इकडचं आशिष शेलारांनी काही कमेंट केली काय नाही केली काय तर लगेच तिकडे पुतळे वगैरे जाळले जातात. या अशा मुद्द्यावरती जिकडे भाजपला धारेवर धरायला हवं होतं आणि एक सामूहिक आवाज शिवसेनेच्या आमदारांचा 60-66 आमदारांचा आवाज उमटायला हवा होता, तो आज विधिमंडळात नाही दिसला. नीलमताई, मी म्हणून म्हणालो माझ्या प्रश्नाच्या सुरुवातीला, मी नीलम गोरेंविषयी नाही बोलत आहे एका आमदाराविषयी, मी 66 आमदारांविषयी बोलतोय शिवसेनेच्या. पण मुळामध्ये नीलम गोरे सभागृहात आहेत याला कारण शिवसेनेची मी प्रतिनिधी म्हणून बोलते आहे, मी काही व्यक्ती म्हणून बोलत नाहीये. प्रसन्न पक्षाला कव्हर करायचा प्रश्नच उद्भवत नाहीये. पण कोठेवाडी असेल, बीड जिल्ह्यातलं काठोडा असेल, परभणीमध्ये विद्या देशमुखचा खून झाला असेल, मानसी पत्कीचा खून झाला असेल, त्या ठिकाणी रिंकू पाटीलचा खून झाला असेल, अनेक उदाहरणांच्या मध्ये शिवसैनिकांनी स्थानिक पातळीवरती आंदोलनं केलेली आहेत. तिकडे आम्हाला बोलवले, उद्धवजी गेलेले आहेत आणि उद्या चर्चा होणार आहे विधानसभा आणि परिषदेमध्ये. चर्चा संपली आणि आजचा शेवटचा दिवस आहे असा गैरसमज आपल्या मार्फत होणं हे योग्य नाहीये. दुसरं, मला खरोखर चर्चेची सुरुवात जी आहे ती मी आज आरोपीच्या पिंजऱ्यात उभी आहे असं मला दिसतंय. तू पण आहेस त्याच्यामध्ये मला आरोपी बनवण्यामध्ये, कारण तुम्हाला मी पहिल्या प्रश्नापासून तुम्हाला म्हणतो, मी तुमच्याबद्दल बोलतच नव्हतो. मला एकूण शिवसेनेचा मला असं वाटतं की मी आता एक मी तुम्हाला आरोपी, तुम्हाला कोण नीलमताई तुम्हाला आरोपी बनवायचं कारणच नाही. तुमचं काम, विद्याताईंचं काम, तुम्ही सगळे दिसता. तुम्ही पहिल्याच ह्याच्यात म्हणालो की त्याबद्दल तुम्हाला 100 गुणच आहेत, तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाताय आम्हाला माहिती आहे, पण पक्ष म्हणून कमी पडला अशी खरंच इम्प्रेशन. मला प्रश्न नाहीये. प्रसन्न बोला बोला नीलम, बोला. जळगाव वासना कांडामध्ये म्हणजे पहिले FIR लिहिताना मीरा बोरवणकरांची नियुक्ती करायचीच मागणी नीलम गोरे आणि विद्या बाळांनी केली होती. हे मला परत सांगायला पाहिजे. मला स्वतःची प्रसिद्धी करायला इथे विषय नाहीये, पण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पोटगीज विषयक कायदा बदलायचा विषय असेल, नाहीतर स्पेशल कोर्ट असतील, नाहीतर जेव्हा आम्ही आमदार नव्हतो त्यावेळेला सुद्धा विद्याताई नगरसेविका होत्या त्यावेळेला, पण त्यावेळेला एकट्या बायकांच्या मोर्चामध्ये मृणाल गोरे आणि अहिल्या रांगणेकर यांच्यावर आम्ही सगळ्या चालत होतो त्या ठिकाणी आणि अनेक कायदे बदलायचा. मग निर्भयाच्या संदर्भातला कायदा बदलायचा असेल वर्मा कमिटीच्या रिपोर्टनुसार, किंवा कोठेवाडीच्या बायकांचा FIR मध्ये बलात्काराची घटना लिहिण्यापासून आम्ही काम केलंय. पण आता ना विनिता देशमुखांना, मला काय कामाचं सर्टिफिकेट कोणाकडून नको आहे, कारण असं आहे की या सगळ्या विषयामध्ये त्या महिलांच्या प्रेम आणि त्यांना न्याय मिळावा म्हणून आपण काम करत असतो. दुसरं असं आहे की पोलिसांनी एका दिवसामध्ये 13 जुलैला घटना घडली, 14 जुलैला आरोपी अटक झालेला आहे. अशा वेळेला तरी मोर्चा काढायला हवा होता भाजपच्या विरोधात, कारण ते सरकारमध्ये आहेत. हे जे काही तुमचं लॉजिक आहे ते खूप विद्वत्तापूर्ण असलं तरी आम्हाला ते मान्य यासाठी नाहीये की आमचेच म्हणजे सगळे पदाधिकाऱ्यांचे लोक फॉलोअप करतायत, बाकीचे आरोपी पकडा म्हणून आग्रह धरतायत. तिथल्या स्थानिक आंदोलनात शिवसेनेचा झेंडा फडकतोय. आम्ही असे डरपोक लोक नाही आहेत कुठेही. आणि दुसरं असं की उद्या ज्या चर्चा होतील त्याच्यामध्ये आम्ही बोलणारच आहोत या सगळ्या विषयांच्या मध्ये, आणि अनेक वेळा पूर्वी बोललेलो आहे. मग ते नगरमध्ये कुठे तुमची ती त्या मुलीच्या मैथिलीच्या संदर्भामधला भाजपनीच्या यांनी केला असेल किंवा पांडेनी काय केलं असेल, या सगळ्यामध्ये शिवसेना बोलतेय, मी बोलतेय. आणि मला स्वतःला काय वाटतं प्रसन्न माहितीये का, की राजकीय पक्षांनी काही केलं नाही अशी एक आपण अराजकवादी जर का भूमिका घेतली ना, तर मग मला असं वाटतं की आतापर्यंतच्या अधिवेशनामध्ये ती, तुम्हाला किती लोकांना हिस्ट्री माहिती आहे मला माहित नाहीये, तुला माहिती असेल, विद्याताईंना माहिती असेल, तृप्ती वाचते, विनिता देशमुख तर स्वतः अभ्यासू पत्रकार आहेत. अरे पण बर्डीच्या आश्रमशाळेमध्ये आदिवासी मुलींवरती अत्याचार झालं त्यावेळेला याच विधिमंडळामध्ये कितीतरी सुधारणा घडवण्यासाठी प्रयत्न झाले. आता एकूण पनिशमेंट रेट कमी आहे, तर तुम्ही उंबरठा सिनेमासारखं आम्हालाच विचारणार आता आबाळ फाटल्यावरती की तुम्ही यातला कचरा काय साफ केला. तर उत्तम मार्ग असा आहे की आता त्याच्यामध्ये तुम्ही आमच्यासारखे शिवसेनेमधले आमदार आम्ही आहोत म्हणून आम्हाला फाशी द्या, म्हणजे विद्या चव्हाण, विनिता देशमुख यांना वाटेल की महिलांना न्याय मिळाला. फार अर्थहीन लॉजिक चाललेलं आहे सगळं. महाराष्ट्राला ते परवडणार नाहीये नीलमताई. मुळातच अशा अपवादात्मक सगळ्या पक्षांमध्ये असे आमदार अपवादात्मक असतात. तुम्हाला फाशी देण्यामध्ये आता मुळीच रस नाहीये. तुम्ही सगळे आम्हाला हवे आहात. नीलमताई खरं सांगतो, तुम्ही आज विद्याताई आहात,
सगळे तुम्ही तसं खरंच हवे चाललंय ना, आहात वैचारिकदृष्ट्या आणि तुम्ही हेच करता, काय करता दुसरं? खरं तर या विषयावरती एकमत असलं पाहिजे तुमचं निलमताई. तुम्ही ते पर्सनली घेऊ पण नका. माझं मी पहिल्यापासूनच मी म्हणत आलेलो आहे. आपल्यासोबत आता राम कदम आहेत. राम कदमांकडे बराच वेळ आपल्याला त्याच्यामध्ये आणि एकमत कसं विचारताय? ठीक आहे, मी येतो, तो विषय घेतो. मी राम कदमांकडे बराच वेळ गेलो नाही. राम कदम आपल्यासोबत चर्चेमध्ये आलेले आहेत. राम कदमजी मगाशी तुम्ही नव्हता म्हणून जस्ट रिकॅप करतो. विद्याताई इथे आपल्यासोबत आहेत, विद्याताई चव्हाण. त्या असं म्हणाल्या की आज एवढा सगळा प्रकार घडल्यानंतर पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांकडनं हे बोलत असताना जी स्पॉन्टॅनिटी, जो त्यामध्ये आंतरिक जिव्हाळा असायला पाहिजे होता या विषयाच्या बद्दल, की काहीतरी मनातपासून वाटतंय, त्याच्याऐवजी प्रेस नोट वाचल्यासारखं मुख्यमंत्र्यांनी मदत जाहीर केली आणि तपास काय चाललाय ते सांगितलेलं आहे. इतकं म्हणजे एक कर्तव्य होतं ते बजावून टाकलं. विधिमंडळात जाऊन आपल्याला वाचायचं असतं ते वाचून टाकलं. एवढे आपण कोरडे कसे झालोय राम कदमजी? ज्या मुख्यमंत्र्यांना स्वतः एक गृहस्थ आहेत, 2 मुली आहेत त्यांना, अशा व्यक्तीला विधिमंडळात या विषयावर बोलताना अभ्यासपूर्ण बजेटवरती अभ्यासपूर्ण भाषण करणारे, भ्रष्टाचाराच्या आरोपांवरती अभ्यासपूर्ण भाषण करून कोरडे ओढणारे मुख्यमंत्री या विषयावरती त्यांच्या विधिमंडळातल्या पहिल्या अपीअरन्स मध्ये प्रेस नोट वाचून दाखवतात. प्रसन्न, थोडस विस्तृत मला बोलायला दिलं तर ह्या विषयाला न्याय मिळेल. बोला बोला. मुळामध्ये मानवतेला काळिंबा फासणारी ही घटना घडली आहे. महाराष्ट्रामध्ये 12 कोटी लोक, प्रत्येक कुटुंब या घटनेमुळे हादरले आणि तुमच्या आमच्या घरची मुलगी गेली अशा प्रकारचं दुःख महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये आहे. त्याच्यामुळे या घटनेचं राजकारण कुठल्याच पक्षानं करू नये, आमची तशी काही मानसिकता नाही. मूळ मुद्दा एवढा येतो की ही घटना का घडली, घटना घडली त्या आरोपींना ताबडतोब कसं फासावर लटकवता येईल, आणि तिसरा मुद्दा भविष्यात ही घटना अशा प्रकारची घडू नये याच्यासाठी आपण काय करणार. बरोबर. आता आपण पहिलं बोलू की घटना घडली, घडलेल्या आरोपींना अटक झाली आणि ताबडतोब, कारण एखाद्या आरोपीला अटक झाल्याच्या नंतर न्यायालयामध्ये वर्षानुवर्ष खटला चालतो, म्हणजे 10-10, 20-20 वर्ष लागतात. तर माननीय मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षाची मागणी होण्याच्या आधीच अत्यंत संवेदनशील पद्धतीनं की माझ्या घरामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये अशी घटना भविष्यात घडू नये, त्या आरोपींना फासावर ताबडतोब लटकवलं जावं म्हणून माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ताबडतोब फास्ट ट्रॅक कोर्टच्या माध्यमातून हा खटला चालेल का, तर आरोपी सुटू नयेत म्हणून ही घोषणा केली. चूक केली का? संवेदनशील नाही वाटत तुम्हाला? वकील चांगला लाभला पाहिजे ह्या केससाठी म्हणून उज्ज्वल निकम सारखा, ज्यांनी बॉम्बस्फोट प्रकरण, ज्यांनी कसाब वगैरे या सगळ्यांना फासावर लटकवलं, इतका मोठा वकील उज्ज्वल निकम सारखा चांगला ज्येष्ठ वकील या केससाठी दिले. संवेदनशील नाहीयेत मुख्यमंत्री? ताबडतोब स्वतःच्या निधीतून 5 लाख रुपये दिले. मला मान्य आहे एखाद्या घरातली मुलगी गेल्याच्या नंतर, देवाघरी गेल्याच्या नंतर किती पैसे देऊन तो काही जीव परत येणार नाही, पण संवेदनशील पद्धतीनं जे करायला पाहिजे ते सगळं काही मुख्यमंत्र्यांनी केलं. आणि केल्याच्या नंतर सुद्धा विरोधी पक्ष, म्हणजे राजकारण ही कधी कधी शिवी झाले. म्हणजे 2 मित्र आपसात बोलत असताना फार सुंदर बोलतात, तू राजकीय लोकांसारखं वागू नकोस. याचा अर्थ काय? आपणच राजकीय लोकांनी राजकारण या शब्दाची पत खाली आणली आहे. या विषयाचं राजकारण बाकीच्या लोकांनी करावं. माननीय मुख्यमंत्री सभागृहात आले, सभागृहात आल्याच्या नंतर किती आरोपींना पकडलं, किती पोलिसांना काय बडतर्फ केलं, काय केलं, हे सगळं जे लेखी निवेदन कधीही सभागृहामध्ये वाचूनच दाखवलं जातं. हे मला असं वाटतं विद्याताई अनुभवी आहेत, त्यांनाही माहित असलं पाहिजे. पण कसं झालंय, टीव्हीचा कॅमेरा हल्ली फार महत्वाचा रोल प्ले करतो मिमिक्री करायला. टीव्हीचा कॅमेरा दिसला की काँग्रेस राष्ट्रवादीवाले असा थैथयाट घालतात, असा हंगामा करतात आणि कॅमेरा बाजूला झाला की हसायला आणि मस्करी करायला सुरुवात करतात. हे आपण वारंवार पाहिलंय. अहो, हा विषय राजकारण करण्याचा नाहीये. उलट पक्षी विरोधी पक्षानं म्हणायला पाहिजे होतं की आम्ही मागणी करण्यापूर्वी महाराष्ट्राला पहिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असे लाभले की ज्यांनी स्वतःहून जाहीर केलं की मी फास्ट ट्रॅकवर हा खटला चालवतोय, त्याचं अभिनंदन करायला पाहिजे होतं विरोधी पक्षांनी. पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांची जी चांगली प्रतिमा होत चालली, त्यांनी धास्तावलेला विरोधी पक्ष, आपण विचारूया घटनेत सुद्धा विद्याताईंना विचारू. विद्याताई, फास्ट ट्रॅक कोर्टाची घोषणा झाली, वकिलास खास वकील उज्ज्वल निकम देण्यात आले, 8 लाख रुपये, 5 लाख अधिक 3 लाख 8 लाख रुपये देण्यात आले. मग राष्ट्रवादीला का नाही, काँग्रेस राष्ट्रवादीला का नाही वाटलं की अभिनंदन करावं? जो राम अभिनंदन करण्यासारखं त्याच्यात काहीही नाहीये. आणि राम कदमांना मला सांगायचंय की ह्याच्यात राजकारण कोणीही करत नाहीये. पण ज्या कोरडेपणाचा मुख्यमंत्र्यांचा जो दिसला तो आम्ही सांगितलंय. तिथे कॅमेऱ्याचा प्रश्न नाही. आज विद्या चव्हाण 30 वर्ष कामं करते ते कॅमेऱ्यासाठी. तेव्हा कॅमेरे पण नव्हते. कॅमेरे बिमेऱ्याचं तुम्हाला असेल, आम्हाला नाही.
मला एकच सांगायचंय की इथे जो कोरडेपणा मुख्यमंत्र्यांनी दाखवलेला आहे आणि तुम्ही आता सांगताय फास्ट ट्रॅक काय, हा फक्त एकच रेप आहे का ह्याला फास्ट ट्रॅक? इतर आतापर्यंत रेप झाले त्याला फास्ट ट्रॅक नाही, मुलींना वकील नाही, कसली मदत नाही, कायदे म्हणजे सतीच्या प्रथेपासून तर आजपर्यंत, निर्भयानंतर तर वर्मा कमिशनची नियुक्ती झाली, त्याच्यानंतर अनेक कायदे झाले, अगदी कडक झाले, परंतु ते कायदे त्याची अंमलबजावणी कशी होणार? तुमचं पोलीस दल जे आहे ते काही करत नाहीये. प्रत्येक वेळेस आरोपीच्या बाजूने सिंपती असते पोलिसांना, जाऊ दे चुकून झालं, एखादी मुलगी आली नाही घरी, आई वडिलांनी तक्रार करायला गेले तर तुमची मुलगी पळून गेली असेल, अशी उत्तरं पोलिस देत आहेत. पोलिसांचं प्रशिक्षण होणं आवश्यक आहे की कायदे आहेत, हे कायदे त्याचं ताबडतोब मेडिकल झालं पाहिजे. कारण कोर्टामध्ये तुम्ही फास्ट ट्रॅक करा किंवा स्लो ट्रॅकमध्ये तुमची केस चालू द्या. आज अनेक बलात्काराच्या मुलींच्या मी केसेस बघते जवळनं, स्वतः कोर्टात जाऊन. अनेक 2-2, 3-3 वर्ष पोलीस स्वतः तिथे काहीही देत नाहीये, मदत नाही त्या मुलीला करत. आणि अशा परिस्थितीमध्ये नुसतं एखाद्या केसमध्ये फास्ट ट्रॅक दिलं किंवा उज्ज्वल निकम दिलं, बाकीच्या ठिकाणी वकील मिळत नाहीत मुलींना. काय परिस्थिती आहे? घरचे लोक सुद्धा, तू पोलीस तक्रार केली आता आमचे नाव जाईल, आमची इज्जत जाईल म्हणून त्या मुलीला मदत करत नाही, सगळेजण वाऱ्यावर चढतात. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक मुलीला मदत करणं हे कर्तव्य आहे सरकारचं. मनोधैर्य योजना आहे, अनेक सगळ्या योजना आहेत, सगळे कागदोपत्री कागदे भरपूर आहेत, 35 कायद्यांची तर मी लिस्ट वाचून देऊ शकते तुम्हाला. परंतु त्या कायद्यांचं काय करायचं काय? ते कायदे त्याची जर कोर्टामध्ये ते पुरावे आणि ते सिद्ध करण्याचं काम जर पोलीस इफिशियंटली करत नसतील तर त्या कायद्यांचा काय उपयोग आहे? आणि म्हणून आम्हाला चीड येते. कायदा सुव्यवस्था मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे ठेवू नको, त्यांना म्हणा आता बस झालं. स्वतः नागपूर शहरामध्ये इतके खून झाले, इतके गुन्हे झाले आणि मुख्यमंत्र्यांचं सगळ्यात चीड या गोष्टीची येते की त्यांनी काल मी टीव्हीवरती त्यांचं स्टेटमेंट बघितलं की आता हे कमी झालंय म्हणून, गुन्हे कमी झालेत म्हणून ते सांगतात. अरे कुठले गुन्हे कमी झालेले आहेत? एवढं सगळं समोर असताना सुद्धा गुन्हे हे कमी सांगताय तुम्ही, तर म्हणजे कीव कराशी वाटते. तुम्ही तुमच्याकडे ठेवू नका. हा मुद्दा तर आहेच, महिलांवरती अत्याचार होतात, आम्ही आता हे नाही सहन करू शकत. हा मुद्दा बहुधा आपल्या सगळ्या मान्यवरांकडे मांडला जातोय सारखा की गृहमंत्रीपद आता वेगळं डेडिकेटेड माणसाला द्या. मला निलमताईंकडे जायचं होतं पण बहुधा राम कदमांना काहीतरी बोलायचंय. राम कदमजी काय म्हणताय? प्रसन्न, कसं आहे, विद्याताई ज्या पोटतिडकीनं बोलतायत निश्चितपणे मी त्यांचा आदर करतो, पण विद्याताईंनी पोटतिडकीनं बोलत असताना यांच्या पक्षाला लहानपणी एक म्हण वाचली होती, उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. म्हणजे एखाद्या संवेदनशील गोष्टीला न्याय मिळवून देण्यापेक्षा ह्यांना प्रसिद्धीची किती हवं आहे उदाहरण सांगतो, जे आपल्या माध्यमांमधून सुद्धा आलं की ह्यांच्याच पक्षाचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे कशात कसली माहिती न घेता अत्यंत आततायी पद्धतीनं, म्हणजे कधीही महाराष्ट्रानं असा विरोधी पक्षनेता पाहिला नाही की पूर्ण माहिती न घेता असा हा पहा आरोपी अशा पद्धतीनं आमचे कॅबिनेट मंत्री राम शिंदे यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बदनाम करण्याचा प्रकार यांच्याच विरोधी पक्ष नेत्यांकडून घडला. विद्याताई, तुम्ही वारंवार हे जे म्हणतात ना, अहो गुन्हेगारीचं प्रमाण कमी झालंय, कन्व्हिक्शन रेट 8-9% पासून 50%वर गेलाय, हे आकडे आहेत. हे आकडे तुम्हाला मिळत नसतील तर उद्या मला भेटा, मी तुम्हाला लायब्ररीतून आकडे देतो. आपण याला राजकारण या दृष्टिकोनातून न पाहता आपण याला चर्चेचा सूर असा घेऊ की भविष्यामध्ये महाराष्ट्रात एकाही मुलीच्या बाबतीत असं घडू नये म्हणून तुम्ही आम्ही मिळून काय करणार याच्यावर चर्चा करू. राम कदमजी, इकडे फोटोचा मुद्दा निघाला, मला राम कदमजी जो फोटोचा मुद्दा निघाला तिथे एक मला औचित्याचा मुद्दा आहे, माझा एक औचित्याचा मुद्दा आहे. मला निलमताईंकडे जाण्यापूर्वी एक औचित्याचा मुद्दा राम कदमजी आपल्यासाठी आहे. हे खरं आहे की पंकज, हे खरं धनंजय मुंडेंकडनं एक फोटो दाखवला गेला ज्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, पण पुढचा प्रश्न असा होतो की धनंजय मुंडेंना खोटं पाडण्यासाठी, जे खरं तर एका वक्तव्यावरनं सुद्धा पुरेसं झालं असतं, मुख्यमंत्र्यांनी आरोपीचा फोटो दाखवला तेव्हा, जेव्हा केस चालू आहे, जेव्हा अजून ओळख परेड व्हायची आहे किंवा त्या संदर्भात काहीतरी प्रोसेस व्हायची आहे, हा औचित्याचा मुद्दा आहे. मुख्यमंत्री आरोपीचा फोटो कशाला दाखवतात, मग कशाला आपण त्यांना काळे बुरखे घालून त्यांना जेलमध्ये नेलं जातं? हा औचित्याचा भंग, हा आतताईपणामध्ये, उत्साहामध्ये हा औचित्याचा भंग झालाय की नाही? तुमच्या प्रसन्न, तुम्ही विद्वान पत्रकार आहात, पण तुमच्या ज्ञानासाठी फक्त, तुमच्या माहितीसाठी फक्त सांगतो, जर FIR मध्ये एखाद्या आरोपीचं नाव असेल तर त्याचा फोटो दाखवला तो काही औचित्याचा भंग होत नाही. FIR मध्ये नाव नसेल आणि संशयित असेल
तर अशा वेळेस तुम्ही जे म्हणतात ते खरं आहे. त्याच्यामुळे तसं काही झालेलं नाही या घटनेच्या बाबतीमध्ये. विषय एवढाच येतो, अहो भविष्यामध्ये अशा प्रकारची घटना घडू नये म्हणून आपण सगळ्यांनी येऊन सभागृहात याची चर्चा करूया. त्याच्यावर आणखी काय कठोर कायदे करता येतील याच्यावर आपण चर्चा करूया. समाज मनामध्ये बलात्कार करण्याची प्रवृत्ती का निर्माण झाली आहे त्याच्या मुळाशी तुम्ही आम्ही सगळे राजकीय पक्ष मिळून जाऊया. पण तसं न करता हे बघा हे कसं घडलं ते कसं घडलं, ज्याला ते काही सिरियल्स वगैरे चालतात ना, क्राईम पेट्रोल वगैरे, तशा पद्धतीनं आपण याला किळसवाने पद्धतीने न रंगवता, झालेली घटना दुर्दैवी आहे, अशा प्रकारची घटना महाराष्ट्रात घडणार नाही याच्यासाठी आपण एकत्र काम केलं पाहिजे. आणि आज माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं पावलं उचललेली आहेत, अहो आजपर्यंत असं कधी घडलं नाही. सभागृहाच्या इतिहासामध्ये पहिल्या दिवशी मुख्यमंत्री निवेदन देतात हे प्रथा परंपरेमध्ये मी आजपर्यंत पाहिलेलं नाही. सगळे नियम बाजूला सारून घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे म्हणून मुख्यमंत्र्यांनी आज शोकप्रस्ताव होते, बाकीचं सगळं पहिल्या दिवशीचं कामकाज आपल्यालाही माहिती आहे प्रसन्न, ते बाजूला ठेवून मुख्यमंत्र्यांनी याच्यावर स्वतः निवेदन केलं राज्याच्या हितासाठी, राज्याच्या भल्यासाठी, आणि कुठल्याही विरोधी पक्षाच्या मागणीची वाट पाहिली नाही. सगळं डिक्लेअर केलं, सगळं. राम कदमजी तुम्ही म्हणताय ते, पण नितेश राणेंचं म्हणणं आहे की मातोश्रीवर जायला वेळ काढणारे मुख्यमंत्री कोपर्डीला जायला वेळ का नाही काढत? मुख्यमंत्र्यांना तर काहीच अवघड नाहीये, तिथे जायला वेळ का नाही काढत? पंढरपूरला जाता येतं आपल्याला लगेच विठोबाच्या दर्शनासाठी, कोपर्डीला का नाही जाता येत आपल्याला? असा प्रश्न नितेश राणेंनी विचारलाय. नाही, नितेश राणेंचं ट्विट पहा, मुळात आरोपीला जात धर्म असत नाही. त्यांच्या ट्विटमध्ये त्यांनी जात आणि धर्म याला आरोपीशी जोडलंय, त्याच्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर मी काय बोलणं मला काय ते संयुक्तिक वाटत नाही. महाराष्ट्राला शरद पवारांच्या नंतर तरुण, विद्वान आणि ताबडतोब काम करणारा असा मुख्यमंत्री आपल्याला लाभलेला आहे आणि अत्यंत 18 तास काम करणारी ही व्यक्ती आहे. ठीक आहे, राम कदमजी लक्षात आलं, निर्णय घेणारी ही व्यक्ती आहे. उगाच आपण काहीतरी विषय काढायचा, लोकांमध्ये संभ्रम पसरवायचे, हे आपण थांबवलं पाहिजे. ठीक आहे राम कदमजी, विरोधी पक्षानं याचं राजकारण न करता चर्चा करावी, आमची तयारी आहे चर्चेला. ठीक आहे, निलमताईंकडे मी जाणार होतो, पण पुण्यातले दोन्ही केस हात वरती करतायत, त्यांना बहुधा मुद्दा मांडायचा आहे. तृप्तीजी काय म्हणताय? तृप्ती देसाई काय म्हणताय? मला रामभाऊंना एवढंच सांगायचंय की मुख्यमंत्र्यांचे गोडवे गाण्यापेक्षा त्यांनी जे मगाशी सांगितलं की मुख्यमंत्री किती संवेदनशील आहेत, तर सगळ्यात महत्वाची म्हणजे जनतेने केलेली मागणी होती की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरण जावं. त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे. त्याच्यानंतर पीडित कुटुंबाचं जे महिला आहेत, त्यांची आई आहे, त्यांच्या घरचे, त्यांची मागणी होती की उज्ज्वल निकमच सरकार वकील पाहिजेत. त्याच्यानंतर काल संध्याकाळी जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा मुख्यमंत्री या विषयावर बोलले, तेव्हा फक्त या विषयासाठी बोलण्यासाठी ते समोर आले नाहीत, तर राम शिंदेची बाजू मांडण्यासाठी समोर आले आणि तेव्हा हा त्यांनी विषय घेतला. ते किती संवेदनशील आहेत हे सगळ्यांना कळलेलं आहे. त्यामुळं मला काही कुठलं राजकारण किंवा मुख्यमंत्र्यांवर टीका करायची अशा पद्धतीचा भाग नाहीये, पण मुख्यमंत्री खरोखरच संवेदनशील असतील तर पहिल्यांदा त्यांनी त्या कोपर्डीत जावं, त्या कुटुंबाला भेटावं. ज्या पद्धतीने या मुलीवर अत्याचार केलाय, जरा सुद्धा त्यांना लाज वाटत नाही, तिथे गेले नाहीत. खरं म्हणजे नैतिक जबाबदारी म्हणून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. आणि रामभाऊ जसं सांगतायत की ते संवेदनशील आहेत, असे मुख्यमंत्री मिळणार नाहीत. अहो असे मुख्यमंत्री मिळणार नाहीत म्हणजे आज आर्चीला भेटायला मुख्यमंत्र्यांना वेळ आहे, आज आम्ही दारूमुक्त महाराष्ट्रासाठी वेळ मागतोय, आज शनी शिंगणापूरसाठी वेळ मागितली, आज मसूची वाडीसाठी वेळ मागितली. आज मुख्यमंत्र्यांना महिलांच्या बाबतीत वेळ द्यायला अजिबात वेळ नाही. त्यांचं खातं जे आहे, त्यांचं मंत्रालय जे आहे, ते साधा पत्रव्यवहार करत नाही, त्याच्यावर काही उत्तर देत नाही. म्हणजे महिलांसाठी राज्य सरकार काय काम करतंय, महिलांसाठी काय उत्तर देतंय. आज मसूच्या वाडीत प्रसन्नजी आपण परिस्थिती बघितली असेल, आज त्या मुलीने दुसऱ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलंय. म्हणजे राज्य सरकार आणि महिला आयोगाने जी आश्वासनं दिली होती ती मुलींना कुठलंही प्रोटेक्शन दिलं गेलं नाही. बरं ठीक आहे, विनीताजी तुम्ही काय म्हणताय? मला जरा काही बोलायचंय. मला थोडंसं विनीताजी बोला. मी येतो, राम कदमजी येतो आपल्याकडे, मला कल्पना येतो. मॅडम नीलम गोरे त्यांनी त्या खूपच चांगलं काम करतात स्त्रियांच्यासाठी. मी 1985 पासून बघून आलेली आहे. त्यामुळे मॅडम गोरे मी तुम्हाला पर्सनली काय म्हणत नव्हते, परंतु मला हा मुद्दा होता की इतके वर्ष झाले तर मग का आम्हाला सिक्युरिटी नाही? एक सामान्य नागरिक
सामान्य बाईला सेक्युरिटी काय नाही, सेफ्टी का नाहीये पोलीस स्टेशन मध्ये जायला? आणि राम कदमांना मला असं विचारायचंय की त्यांनी उत्कृष्ट पॉलिटिकल स्पीच दिली आणि चीफ मिनिस्टर खूपच खुश होणार आहेत, मात्र निर्भयाच्या जे वर्मा कमिटीच्या जे रेकमेंडेशन सजेशन्स आले होते 80,000 जे सजेशन्स आले होते त्याच्यात मुख्य म्हणजे असं सांगितलं होतं की पोलीस आणि पॉलिटिकल लीडर्स हे काम अडथळे घालतात, काम करत नाही आणि हे सिक्युरिटी बाबत विमेन सिक्युरिटी बाबत नीट बघत नाहीत, त्यामुळे गुन्हे सातत्याने वाढतायत. आणि मला राम कदमांना असं सांगायचंय की 2014च्या CID रिपोर्ट महाराष्ट्राचा त्याच्यात जवळजवळ 40% गुन्हे जे बायकांच्या विरुद्ध आहेत ते व्हेरी सिरियस मॉलेस्टेशन आणि रेप चार्जेस ह्याच्यावर आहेत आणि जवळजवळ 30% जे आहेत ते क्रूरपणा नवऱ्याचा आणि सासरचा ह्याच्यामुळे तिला किती अत्याचार होतात त्याच्यावर. एवढं हे गंभीर पिक्चर महाराष्ट्राचं आहे. तर मला आय ॲडमायर यू मिस्टर राम कदम की तुम्ही म्हणता की आपण सगळ्यांनी मिळून काहीतरी करायला पाहिजे, पण जे करायला पाहिजे तुम्ही जे पोलीस जे तुम्ही तुमच्या नोकरासारखं तुम्ही वागवता, तुम्ही सगळे जे नेते आहात तुम्ही त्यांना इंडिपेंडन्स देऊन जे सुप्रीम कोर्टनी सांगितलेलं आहे त्यांना तुम्ही इंडिपेंडन्स देऊन नागरिकांच्या मी हा प्रश्न विचारतो राम कदमांना. मला गृह खात्याबद्दल विचारायचं आहे. गृह खातं आणि पोलिसांचा फंक्शन्स हा मुद्दा घ्यायचा आहे. मला पहिल्यांदा निलमताईंपासून तो मुद्दा सुरू करायचा आहे, कारण निलमताईंनी हे केसेस फर्स्ट हँड हँडल पण केलेले आहेत, त्यांनी बघितलेले आहेत. निलमताई, माझा प्रश्न आपल्याला असा आहे की वर्षानुवर्ष कोठेवाडी झालं, खैरलांजी त्याच्यानंतर झालं, प्रत्येक ठिकाणी या ना त्या कारणामुळे पोलिसांमधल्या म्हणजे दुर्दैवाने तो प्रकार आहे म्हणून, पण प्रकरणाच्या जातीनुसार सुद्धा पोलिसांच्या बदलत्या भूमिका, वरतून असलेला दबाव, त्याच्यानंतर FIR दाखल करून घ्यायचं नाही, कारण FIR दाखल करून घेतली की काम करावंच लागतं. नंतर पुढे वर्षाच्या अॅन्युअल क्राईम रिपोर्टमध्ये मात्र रेट कसा कमी झाला हे मात्र आम्ही सांगायला मोठे मोकळे असतो. निलमते, मला प्रश्न विचारायचा, ही सिस्टीम म्हणून हे असे बलात्कार दरवेळी चालू राहतात, पण ही सिस्टीम म्हणून किमान नंतरचा रिस्पॉन्स सिस्टीम पोलिसांची आहे ती आपण सुधारू शकतो का? तुमचा काय अनुभव आहे? याच्यामध्ये मला असं वाटतं की खूप अंतर आपण गेल्या काही वर्षात चालून आलेलो आहोत आणि निर्भयाच्या निमित्ताने जे आंदोलन उभं राहिलं आणि त्यानंतर जे बदल झालेत कायद्यामध्ये त्यातले काही अत्यंत महत्त्वाचे बदल आहेत की जे वर्षानुवर्ष आम्ही महिला संघटना मागणी करत होतो. दुसरं महत्त्वाचं असं की महिलांचं सहभागच मुळे लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, परिषद 10% कमी आहे. आणि दुसरा महत्त्वाचा भाग असा आहे की ज्यांच्याकडे सत्ता नाही, संपत्ती नाही, प्रतिष्ठा नाही, अशी जेव्हा गरीब माणसं पोलिसांकडे जातात त्यावेळेला त्यांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने जे अडथळे येतात त्या संदर्भामध्ये या बलात्कार विरोधी कायद्यामध्ये खूप महत्त्वाचे बदल जे झाले त्याच्यात इन कॅमेरा ट्रायल झाली पाहिजे. त्याचबरोबर 1 वर्षामध्ये खटल्याचा निकाल लागला पाहिजे. DNA टेस्ट प्रत्येक केसमध्ये कंपल्सरी करण्यामध्ये आलेली आहे. पॉक्सो सारख्या कायद्यामध्ये मुलांना एकट्यांना किंवा त्याच्यामध्ये ती संपूर्ण एव्हिडन्स नोंदवत असताना त्यांना मानसिक समुपदेशन केलं पाहिजे. आता मुंबई सारख्या शहरामध्ये आजच बातमी तुम्ही वाचली असेल की 57 वन स्टॉप क्रायसिस सुरू होणार आहेत सेंटर्स, आणि त्याच्यात मुंबईत सायन हॉस्पिटलमध्ये जेव्हा जखमी किंवा अशी बलात्कारी स्त्री जाते तेव्हा तिला समुपदेशन सुद्धा केलं जातं. दुसरं मला इथे सांगायचं आहे की मी असं म्हणणार नाही की ते अगदी एकदम त्याच्यामध्ये खूप आनंदित व्हावं असं किंवा त्याच्याबद्दल पाठ थोपटून घ्यावी, परंतु आम्ही जे पोलिसांबरोबर काम केलं आणि आजही करतोय त्याच्यामध्ये 3 गोष्टी दिसत आहेत की पोलिसांनी आता हा पॉक्सो कायदा आणि बलात्कार विरोधी कायदा याच्यासाठी ठिकठिकाणी जनजागरण आणि खास करून पोलिसांचं प्रशिक्षण सुरू केलेलं आहे. माझ्या गेल्या 15 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये निदान अगदी महत्त्वाच्या स्थानावर असणारे 15-20 पोलीस अधिकारी सस्पेंड करून आम्ही घरी पाठवलेले आहेत की जेणेकरून त्यांना कायमचं आसपासच्या पोलिसांना सुद्धा लक्षात राहील की आपण जर का चुकीची गोष्ट केली तर त्याच्यामध्ये आपल्याला शिक्षा होऊ शकते. परंतु दुर्दैवाने समाजाचा दबाव जो असतो आणि वेगवेगळ्या पद्धतीची प्रतिष्ठा जी असते ती अनेक वेळेला या गुन्हेगारांना मिळालेले दिसून येते. परंतु मला एक फरक झालेला दिसतोय तो म्हणजे पोलिसांनी CCTNS म्हणून जी सिस्टीम आणलेली आहे. एकदा खरोखर प्रसन्न तुम्ही जय महाराष्ट्राची टीम पाठवून बघून घ्या, एकदा कम्प्युटराइज झालं की तो FIR सुद्धा तपासला जाऊ शकतो. तरी त्रुटी असतात काही बाबतीत, परंतु मला खरंच आश्चर्य वाटतं की आपल्यासारख्या वाहिनीवरती की जे आपण प्रवीण दीक्षित सारख्या माणसाच्या तोंडावरची माशी उडत नाही, म्हणजे त्यांनी काय आता सारखं तोंड
हलवलं पाहिजे का बोलत असताना? हो, त्यांचा किती अभ्यास आहे, प्रत्यक्ष त्यांनी अनुभव सांगते, ॲप किती अनुभव. आणलेली आहेत, पोलिसांचं जेंडर सेन्सिटायझेशन करायला त्यांचा किती जोरात प्रयत्न चाललेला आहे. मुख्यमंत्र्यांबद्दल तुम्ही बोलताय की ते कोरडेपणाने बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी मी इथे सांगायला पाहिजे, पण निर्भया केस नंतर सगळीकडे जागृती वाढली. 30% महिला जास्त तक्रारी नोंदवायला लागल्या आणि ती चांगली गोष्ट आहे, कारण स्त्रियांनी पुढे येऊन अन्याय सांगितलाच पाहिजे. सरकारची बदनामी झाली तर काही बिघडत नाही त्याच्यामध्ये, पण महिला पुढे आल्या पाहिजेत. पण अगदी महत्वाची गोष्ट प्रसन्न, माझं तुम्हाला आवाहन आहे आणि बाकीच्यांना आव्हान आहे की पनिशमेंट रेट जो 5%, 8%, 10% होता तो खोटा आहे का खरा आहे? जे काय आमचे म्हणतात विरोधक, तर 35%पर्यंत 40%पर्यंत पनिशमेंट रेट, शिक्षा होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. हे जे सरकार सांगत आहे, ही जी आकडेवारी समोर येते आहे, मला स्वतःला कितीतरी 10 मुलींची नावं मी सांगू शकते की ज्याच्या शिक्षा झालेल्या आहेत 10-10 वर्षाच्या. विहित पाल या गावामध्ये विनीताताई जाऊन बघा तुम्ही, 6 लोकांना सामूहिक फाशी त्याच्यामध्ये शिक्षा झालेली आहे सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन. काठोडा बीड जिल्ह्यामध्ये 10 वर्षाची शिक्षा झाली आहे, त्यातली मुलगी आज लॉयर म्हणून प्रॅक्टिस करते आहे. कितीतरी अशा केसेसमध्ये शिक्षा झालेल्या आहेत. आणि अशा वेळेला काय माहितीये का, आपण इतकं पण खच्ची करू नये की जी पीडित बाई आहे तिचं मन अजून मरून जाईल आणि तिला वाटेल आत्महत्या करावी. या मुलीच्या घरच्यांनी मला सांगितलं की त्यांना फाशी झाली पाहिजे. मी तर असं म्हणेन की लिंगविच्छेद, कॅस्ट्रेशन किंवा वेळप्रसंगी अशा तुरळक वस्त्यांमध्ये शस्त्र देणं हे सुद्धा उत्तर असू शकतं. हे मी सभागृहात ऑलरेडी बोललेली आहे. आता अशा वेळेला मलाच विचारायचं की तुम्ही काय केलं? म्हणजे मला काय वाटतं की मुख्यमंत्र्यांनी काहीच केलं नाही किंवा आतापर्यंत. आणि नीलमताई, माझा पहिल्यापासून माझ्या प्रश्नाचा रोग मी आपल्यावरती ठेवलेलाच नाहीये. आम्हाला असं एक इम्प्रेशन झालं की इतर छोट्या मोठ्या मुद्द्यांवरती थेट माहोल तयार करणारी शिवसेना या बाबतीत भोकल वाटली नाही. पण हरकत नाही, तुमच्या मुद्द्यावर जर तुम्ही म्हणत असाल, तुमचं काम जे आहे आमदार म्हणून शिवसेनेचं, त्या अर्थाने शिवसेनेला गुण आहेतच त्यातले, पण तरी सुद्धा पक्ष म्हणून तेवढा स्ट्रॉंग आम्हाला वाटला नव्हता. हा इम्प्रेशन होतं. मी राम कदमांकडे जातो, कारण मगासपासून मला त्यांच्याकडे जाता नाही आलं. राम कदमजी, तुम्ही बहुधा दोन्ही वेळा तुम्ही हात वर केला होता, तुम्हाला विद्याताईंना आणि तिकडे तृप्ती देसाईंच्या बाबतीत काही मुद्दे मांडायचे होते, काय म्हणताय? सगळ्या महिलांच्या गर्दीत आता माझ्यावरच अन्याय होते की काय अशा प्रकारचं चित्र आहे. कारण पहिल्या चर्चेच्या प्रारंभापासून अगदी कमीत कमी वेळ तुम्ही मला दिलाय. मगाशी तृप्तीताई ज्या बोलत होत्या, वास्तविक व्यक्तिगत मी कधीच बोलत नाही. तृप्तीताई जे चांगलं काम करतायत त्याचं मी नेहमी कौतुकच करत आलोय. कारण कोल्हापूरचं महालक्ष्मी आंदोलनाची सुरुवात मी केली होती हे तृप्तीताईंना विसरता येणार नाही. पण ठीक आहे, त्यांचा जुनी पार्श्वभूमी त्यांची काँग्रेसशी राहिलेली आहे. त्याच्यामुळे आज बोलत असताना त्या काँग्रेसच्या प्रवक्त्या बोलतायत की काय अशा प्रकारचा संभ्रम निर्माण होईल अशा प्रकारची भूमिका मांडली. अहो, देवेंद्र फडणवीस साहेबांनी रिझल्ट दिला आहे. देवेंद्र फडणवीस देवेंद्र तुम्ही बोलताना मी बोललो का? माझी विनंती आपल्याला, आपण बोलताना मी बोललो का? नाही बोललो ना, तर ऐकून घ्या. आपण ऐकून घ्या. ज्या पद्धतीचे शब्दप्रयोग ज्या पद्धतीचे शब्दप्रयोग म्हणजे काहीतरी ज्या पद्धतीचे शब्दप्रयोग ठीक आहे, तृप्तीजी आपण ऐकून घेऊया. तृप्तीजी, मी येतो आपल्याकडे. काही तुम्हाला खटकलं तर मी येतो आपल्याकडे. तृप्तीजी, मी येतो आपल्याकडे. तुम्ही प्लीज थांबा, बोलू द्या त्यांना. मी येतो तुमच्याकडे, त्यांना बोलू द्या. राम कदमांना पूर्ण करू द्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे 11,87,00,000 लोकांचे मुख्यमंत्री आहेत. अशा राज्याच्या प्रमुखपदी बसलेल्या व्यक्तीबद्दल आपण काय शब्दप्रयोग वापरता आहात? तृप्तीताई, एकदा रिपीट करून आपण ऐका आपल्या मुखातून काय शब्द निघाले. म्हणून मी हे आपल्याला म्हणालो. अहो, आपण रिझल्ट पहा. विरोधी पक्षाची मागणी येण्याच्या आधी या माणसाने दिलेले रिझल्ट पहा, त्याच्यानंतर आपण चर्चा करा. मूळ मुद्दा मी जे वारंवार आपण या ठिकाणी सांगतो आहे, ऐका ना. आपण प्रसन्न बोलायला द्या, त्यालाच बोलायला द्या. तृप्तीजी, जर का असं राहिलं, तृप्तीजी, जर का तुम्ही त्यांना बोलू दिलं नाही तर तुमच्या प्रश्नाची उत्तर मिळणार नाही. तुम्ही प्लीज थांबा. तृप्तीजी, तुम्ही प्लीज थांबा. मी येतो आपल्याकडे. राम कदमांचं पूर्ण होऊ द्या. मी जर असं म्हणालो, अर्धवट अध्ययन करून काही वक्ते बोलतायत तर बऱ्याच लोकांना झोंब देईल. अनेक वर्ष या महाराष्ट्रामध्ये गृहमंत्री पद हे मुख्यमंत्र्यांकडेच राहिलेला आकडे आहेत. सगळ्यांनी तपासून पाहावं. आणि मुख्यमंत्री पदी राहणारा माणूस गृहमंत्री याच्यासाठी ठेवतो कारण हे सगळ्यात संवेदनशील आहे. या घटनेच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांकडून काय करायचं राहिलं सांगा बरं मला तुम्ही. जे निर्णय घ्यायचे ते सगळे निर्णय घेतलेत. ते घेतल्याच्या नंतर पण आपण अशा पद्धतीने चर्चा करून महाराष्ट्रातले 2-2.5 कोटी लोक ही चर्चा पाहत असतील, काय मेसेज जाईल महाराष्ट्रापुढे? अहो, ज्या घरातली मुलगी देवा घरी गेले त्या घरातल्या लोकांना काय वाटत असेल
रामकदमजी, तुम्ही म्हणाला गृह खातं अतिशय संवेदनशील आहे म्हणून ते मुख्यमंत्र्यांकडे आहे, म्हणजे भाजपकडे एक आमदार असा नाहीये की जो इतका संवेदनशील असेल हे खातं सांभाळण्यासाठी, असं तुम्ही जाहीर कबुली देताय? विषय प्रसन्न मुख्यमंत्री पदी राहिलेल्या व्यक्तीकडेच गृहमंत्री पद राहिलेलं आहे. हे अनेक वर्षापासूनचा महाराष्ट्राचा इतिहास आहे. बाकी राज्यात सुद्धा तसंच आहे. त्याच्या पाठीमागे अनेक कारण आहेत. 15 वर्ष नव्हतं कारण तुमचं राष्ट्रवादी शिवसेना, ऐका, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं वेगळं साटेलोट होतं. त्याच्यामुळे ताई आपण आकडे काढून पहा, आधीचा इतिहास काढून पहा. त्याच्यामुळे त्या चर्चेवर कशाला वेळ घालवताय? नाही, विद्याताई कसं झालं माहित आहे का, तुमच्या प्रत्येक चर्चा एवढ्या रडक्या झाल्यात ना. आता मगाशी मुख्यमंत्र्यांचं भाषण तुम्हाला कोरडं वाटतं, प्रवीण दीक्षित साहेब डीजी माणूस, त्याच्या चेहऱ्यावरची माशी उडत नाही. त्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्याकडे, तुमच्या डोळ्यामध्ये नकारात्मकता वाढली आहे. सकारात्मक दृष्टिकोनातून बघा तर महाराष्ट्राचा विकास होईल. विद्याताई, आम्ही तुमचा आदर करतो. प्रत्येक चर्चेचा सूर हा राजकारणी असू शकत नाही. प्रत्येक चर्चेचा सूर हा निगेटिव्ह असू शकत नाही. निगेटिव्ह चर्चेच्या सुरातून काहीही महाराष्ट्रासाठी पॉझिटिव्ह निर्माण होणार नाही. आपण चर्चा करू उद्या सभागृहामध्ये. चर्चा करून तुम्ही काही चांगले बदल सुचवा. हे सरकार, हे भाजपचं सरकार त्या सगळ्या गोष्टी स्वीकारायला तयार आहे. ज्या गोष्टीमुळे भविष्यात अशी घटना घडणार नाही, या सगळ्या गोष्टी सकारात्मक दृष्टिकोनातून हे सरकार स्वीकारणार आहे. रामकदमजी, जर का एवढेच आपण सकारात्मक होता तर विरोधकांची चर्चेची मागणी का फेटाळली गेली आणि विरोधकांना खुद्द सभापतींबद्दलच अविश्वास का दाखवावा लागला, याचं काय उत्तर आहे आपल्याकडे? बर, याचं उत्तर असं आहे बघा. कसं आहे की आजच्या कामकाज पत्रिकेमध्ये हे कामकाज नव्हतं. शोक प्रस्ताव होते आणि पटलावर कागदपत्र ठेवणं, हा असे 2 कामकाज. तरी देखील नियम वगैरे बाजूला ठेवून अध्यक्षांनी पूर्णपणे दिलीप वळसे पाटील साहेबांना, अजितदादांना, त्याच्यानंतर विखे पाटलांना पूर्ण बोलायला संधी दिली. त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी सेम विषयावर निवेदन केलं, जे प्रथा परंपरेला धरून असेल नसेल, विषय संवेदनशील आहे म्हणून मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून या विषयावर काय काय कारवाई केली ते सभागृहाला सांगितलं. आणि अध्यक्षांनी सांगितलं की जे नेहमीप्रमाणे ठरतं, जे विधानसभागृहाच्या कामकाजात असतं, की गटनेत्यांशी चर्चा करून आपण या विषयावर आपण सगळ्यांनी मिळून चर्चा करू, चर्चेला हा विषय घेऊ. एवढं सभागृहात ठरल्याच्या नंतर सुद्धा राष्ट्रवादीचे नेते, सभागृह संपल्याच्या नंतर काँग्रेसचे नेते लगेच मीडियाच्या कॅमेरा पुढे धावले आणि धावल्याच्या नंतर वा, या भाजपच्या सरकारने चांगली कारवाई केली. त्याचं हा विषय क्रेडिट डिस्क्रेडिटचा नाहीच आहे. लगेच मीडियाच्या कॅमेरा पुढे जाऊन आपापल्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. त्यांच्या प्रतिक्रियांचं मला वाईट वाटत नाही. रामकदमजी, आपण पक्षीय अभिनिवेश टाळूयात, पक्षावरती टीका नको, कृपा करू नको, नाहीतर ते सगळं पुन्हा काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपकडे वळेल. त्याच्यानंतर सुद्धा अशा प्रकारे टीका होणार असेल तर हे संकुचित राजकारण. आज रामभाऊ जे मांडतायत ते सगळ्याच पक्षासाठी लागू होत आहे. ठीक आहे, मी आपल्या तिघांनाही या बाबतीत थोडं थांबायला सांगतो. माझ्याकडे शेवटचा एखादा मिनिट उरला असेल. विनीता देशमुखांकडे जाण्यापूर्वी आणि विद्याताईंकडे जाण्यापूर्वी, निलमताई, हा प्रकार झाला आणि दरवेळी असा प्रकार झाल्यानंतर आता पुढे काय, हा आपल्याला एक टिपिकल प्रश्न घ्यावाच लागतो. पण यापुढे निर्भया प्रकरण आणि निर्भयांची बदलती नावं पुढे चालू नयेत म्हणून या क्षणी आपण काय करू शकतो महाराष्ट्राच्या पातळीला? ते मला साधी गोष्ट असं वाटते की ही सगळी महिलांना बोलवून आपण चर्चा करतोय आणि आपण मुलींशी पण त्यांची जागृती वाढवतो, मसूच्या वाडीला जातो, त्यांचा आत्मविश्वास वाढवतो, पण पुरुषांचं प्रबोधन झालं पाहिजे मोठ्या प्रमाणामध्ये. युवक आणि पुरुष यांची भूमिका बदलण्यासाठी पुढे आलं पाहिजे आणि त्यासाठी म्हणून आम्ही तर सरकारतर्फे प्रयत्न करूच. दुसरं, मला आता SMS आला बघितल्यावरती, आपला कार्यक्रम बघत असताना तिथले नगरच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं आम्ही सगळे आंदोलनात होतो. म्हणजे जय महाराष्ट्र बघितल्यावरती सगळे महाराष्ट्रातले पुरुष वर्ग पण म्हणतोय की आम्हाला या भूमिकेच्या बरोबर जायची इच्छा आहे. पुरुषांचं सेन्सिटायझेशन शाळेपासून सुरू होतं. सेक्स एज्युकेशनला शिवसेना तयार आहे का? त्यांच्या मार्फत ज्या ज्या सेक्स एज्युकेशनला शिवसेना तयार आहे का? कशासाठी? पुरुषांचं सेन्सिटायझेशन हा तुमचा 100% योग्य मुद्दा आहे. त्याची सुरुवात शाळेपासून होते, सेक्स एज्युकेशन पासून होते. सेक्स एज्युकेशन साठी शिवसेना तयार आहे का? त्यांनी मनसोक्त सेक्स एज्युकेशन द्या, पण अत्याचार थांबवण्यासाठी प्रयत्न करा, हे आवश्यक आहे. नाही निलमताई, मी तुमचा मुद्दा उचलून धरलेला आहे. पुरुषांचं सेन्सिटायझेशन पुरुष असताना होत नाही, ते लहान मुलापासून व्हावं लागतं. त्यासाठी को एज्युकेशन हा त्यातला एक टप्पा आहे. सेक्स एज्युकेशन हा त्यातला इनएव्हिटेबल टप्पा आहे. त्यासाठी तुम्ही तयार आहात का? शिवसेना तयार आहे का त्यासाठी?
अर्ध सत्य आहे ते, सेक्स एज्युकेशन पाहिजे तशी मानसिकताही बदलली पाहिजे ना. परदेशामध्ये सेक्स एज्युकेशन झालं म्हणजे अत्याचार थांबले का? आपण याच्यावरती एकदा चर्चा घेऊ. सेक्स एज्युकेशन बरोबर कायद्याचा धाक पाहिजे, मानसिकता बदलली पाहिजे, आयुष्यात स्त्री पुरुष समानता स्वीकारली गेली पाहिजे, हे सुद्धा आवश्यक आहे. नीलमताई, खरं तर पुरोगामी चळवळीमध्ये स्त्री पुरुष संबंध आणि स्त्री पुरुष संबंधातली परिपक्वता याच्याबद्दल ज्यांचे लेख आम्ही मिळून साऱ्या जणीमध्ये वाचले, ज्यांनी या विचारांचा परिपोष करण्याचा प्रयत्न करायचा, त्या नीलमताईंना आता मी सांगणार का की सेक्स एज्युकेशनची शाळेमध्ये काय गरज असते आणि अनेक जगाच्या सगळ्या बाकीच्या टप्प्यांमधला हा एक टप्पा आहे, त्या टप्प्यासाठी सुद्धा आपण तयार होणार नाही का? मी कुठे विरोध केलाय? तुम्हाला आज तुम्ही ठरवलेलं आहे की कारण नसताना जी एक काम करणारी व्यक्ती आहे त्याच्यावरती ताशेरे ओढायचे आणि त्यामुळे तुम्ही बोलताय. मी काय बोलले की मुंबई महापालिकेने उलट निर्णय घेतलाय असं बोलले, तरी तू उलटच बोलतोयस प्रत्येक वेळेला. तुमचा हेतू काही दुसरा असेल तर तुम्ही तसं करू शकता. महाराष्ट्र पूर्ण मला बघतोय आणि पुरोगामी चळवळ ज्यांना पुढे न्यायची आहे त्याच्यामध्ये त्यांच्या मताने आम्ही चाललं पाहिजे असं नाही. आम्हाला जे योग्य वाटते चालले, तुम्ही आम्हाला पुरोगामी म्हणता का प्रतिगामी म्हणता त्याची मला पर्वा नाही आहे. जनतेची सेवा आम्ही करतोय. नीलमताई, तुमच्या एका मुद्द्यापुरताच माझा मुद्दा होता, तुमचाच मुद्दा होता पुरुष सेन्सिटायझेशन, ज्याबद्दल 100% सहमती आहे. त्याचा एक भाग हा सेक्स एज्युकेशन होता. ठीक आहे, हा अख्ख्या चर्चेचा आता भाग नाहीये, त्यामुळे या पुढे नेत नाहीये कारण वेळेची मर्यादा आहे. पण याच्यावरती विचार व्हावा लागेल आणि हा आता सर्वोच्च बिंदू आहे की पुरुषांना, जिकडची पुरुष मानसिकता आहे, स्त्रीने सातच्या आत घरात आलं पाहिजे. ते पुरुषांना समजवलं पाहिजे की ती तिची जबाबदारी नसून तुमची ही जबाबदारी आहे की ती कितीही काळ बाहेर असली तरी ती सुरक्षित राहील. आणि ते सेन्सिटायझेशन, ती जाणीव जागृती ही शाळेपासून करावी लागते. आणि हा बलात्काराचा मुद्दा तिथपर्यंत जाऊन मिळतो की लहानपणी या मुलांवरती काय प्रकारची शिकवण झालेली आहे, त्यासाठी किमान चर्चा सुरू होईल. केवळ गुन्हे कसे पकडले गेले, पोलीस किती चांगलं काम करतायत याच्याही पलीकडे या मूलभूत मुद्द्यांपर्यंत आपण गेलं पाहिजे. हा धडा आपल्याला अहमदनगरची निर्भया शिकवते, हाच धडा आपल्याला दिल्लीने सुद्धा शिकवला होता. आता धडे किती गिरवायचे हा फक्त आपल्यावरचा प्रश्न आहे, पुढच्या इयत्तेत जायचंय की नाही. याच्या चर्चेसाठी आपल्याला राम कदम सर, नीलमताई, तुम्ही, विद्या चव्हाण, तृप्ती देसाई आणि विनीता देशमुख, आपण सगळ्यांनी वेळ दिला, आपल्या सगळ्यांचे आभार. चर्चेमध्ये थांबताना लोकांना आपण प्रश्न विचारला होता की खरंच परिस्थिती महाराष्ट्राची कशी वाटते आपल्याला, आया बहिणींची अब्रू सुरक्षित आहे का? तर तुम्ही त्याला कसं उत्तर दिलं आपण स्क्रीनवरती पहा. तुम्हीच दिलेली उत्तर आहेत ही. स्क्रीनवरती पहा तुम्ही की तुम्ही काय कौल दिलेला आहे, तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रामध्ये काय स्थिती आहे. 81% लोकांना वाटतंय आया बहिणींची अब्रू सुरक्षित नाही. आता या कौल आणि हा सगळी माहिती उद्या विधिमंडळात मांडली जाईल, कदाचित सगळे प्रश्न मांडतील अशी अपेक्षा आहे. आणि शिवसेना भाजप वगैरे विषय पण सोडून देऊयात, सगळे एकत्र येतील आणि हा मुद्दा, कारण अजित पवारांनी खूप चांगल्या शब्दात म्हटलं की आपली मुलगी समजून याबद्दल चर्चा करूयात, तर किमान राजकारण संपून कदाचित उद्या अशी चर्चा बघायला मिळेल अशी आशा. सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार. चर्चेमध्ये येथे थांबूयात. पाहत राहा जय महाराष्ट्र.